नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET परीक्षाबद्दल आलेली एक नवीन माहिती। ती माहिती कोणती आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। अपडेट अशी आहे, टेट परीक्षा रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। बुधवार 4 जून रोजी आयोजित या परीक्षेत अगदी शेवटच्या टप्प्यावर सर्व्हर डाऊन झाले। संगणक बंद पडल्याने परीक्षार्थ्यांना त्रास सहन करावा लागला। ION डिजिटल झोन IDZ2 येथील परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा सोडविण्यास पुरेसा वेळही मिळाला नाही। या परीक्षा केंद्रावरील कीबोर्ड आणि माऊस देखील नीट काम करीत नव्हते। परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी सांगितले। टेट परीक्षा 2022मध्ये घेण्यात आली होती। त्यानंतर बुधवार 4 जूनला ही परीक्षा घेण्यात आली। शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, परंतु अशा गोंधळामुळे BEd झालेल्या उमेदवारांचे वय निघून जात असून त्यांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे। त्यामुळे ही परीक्षा रद्द करून उमेदवारांना न्याय देण्याची मागणी या केंद्रावरील उमेदवारांनी केली। संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला। MIDC पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ही परीक्षा रद्द करण्याची IBPSकडे मागणी करण्यात आली। याबाबत सूचना मिळताच MIDC पोलीस त्वरित परीक्षा केंद्रावर पोहोचले। पोलिसांनी केंद्र प्रमुखांना IBPLSला ईमेल करून कोणावरही अन्याय होऊ देऊ नका अशी सूचना केली। उमेदवाराचे नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तरीही होती टेट परीक्षा रद्द करण्याबाबतची आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।